तुमच्यामुळं आम्हाला ही दुबई पाहायला मिळाली. मी अमोलला सांगितलं, म्हटलं कीर्तन जर ऍडजस्ट नसेल होत तर दुबईला जायचं नाही. ऐका बरं का, दुबई पाहण्यासाठी नाही आलो आम्ही ज्ञानोबा तुकोबारायांची कीर्तन आणि विचार इथं मांडण्यासाठी आलेलो आहे, दुबई पाहण्यासाठी नाही. हा, इथं आल्यानंतर बघितली, छान वाटलं, कौतुकच आहे, चांगलंच आहे असं वाटलं इथं आल्यानंतर की अरे हे इकडं आपल्याकडं पण झालं पाहिजे. त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची गरज आहे, तर तुमच्या सगळ्यांची गरज आहे. म्हणून पुन्हा एकदा विनंती आहे, इथं आम्ही कीर्तन आहे म्हणून आलो. काळे सर, ऑपरेशन दृष्टीचं होऊ शकतं, दृष्टिकोनाचं नाही. दृष्टीच्या ऑपरेशनची व्यवस्था आहे पण दृष्टिकोनाच्या ऑपरेशनची व्यवस्था अजून तरी झाली नाही. या जगाच्या पाठीवर लक्षात ठेवा, मला काय सांगायचं, या जगाच्या पाठीवर सगळ्या झेरॉक्स निघतात पण मनात काय चालू आहे याची झेरॉक्स अजून निघत नाही. सगळ्या आजाराचं आपल्याला विज्ञानानं केलेल्या प्रगतीत निदर्शन लागेल पण मनावर झालेल्या घावाचं आपण सर्वेक्षण करू शकत नाही. या लक्षात ठेवा, काही गोष्टी महत्वाच्या आहे. म्हणून परमार्थ हा मनाचा विषय आहे. हे बघा, जगाशी बोलायचं असेल तर फोन लागतो. आता आम्ही कधीतरी वायफाय घेऊन घरी बोलतो. जगाशी बोलायचं असेल तर फोन लागतो पण देवाबरोबर बोलायला मन लागतं. फोनवर बोलायला धन लागतं आणि देवाला बोलायला मन लागतं. तुम्हाला देवाला बोलायचं असेल तर मनाने बोलावं लागेल. तुम्हाला लक्ष देऊन ऐका बघा, शरीर हे जे शरीर आहे हे आपल्याला मंदिरापर्यंत नेऊ शकतं पण देवापर्यंत जायचं असेल तर मनच लागेल. शरीर आपल्याला देवा हे असं मी अजून एक छान वाचलं बरं का, VIP रांगेतून मूर्तीपर्यंत जाता येतं, देवापर्यंत नाही. देवापर्यंत जायचं असेल तर तुम्हाला मनाची गरज आहे. म्हणून महाराज म्हणले मन हा विषय फार महत्वाचा आहे. म्हणून तुका म्हणे पाहे कास विचे पिले माय. इथं जर तुम्ही मनाने बसलेला नसाल ना तर तुम्हाला कंटाळवाणं वाटेल. बॉडी प्रेझेंट माइंड अब्सेंट. शरीराने बसलेला असाल तर तुम्ही इथं बसू नाही शकणार, तुम्ही सारखं घड्याळाकडे पाहणार आहे का नाही. कथा एक तो घडी से होती है नहीं तो हृदय के कडी से होती है. जेव्हा तुम्ही प्रेमाने बसाल तेव्हा तुम्हाला गेलेला वेळ कळणार सुद्धा नाही. म्हणून मनाची गरज आहे. तुका म्हणे पाहे कास विचे पिले माय, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. पूर्ण अभंगात एक सिद्धांत आहे, हा सिद्धांत आहे तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. आणि त्याच्यासाठी पहिला दृष्टांत दिला आईचा आणि मुलाचा, दुसरा दृष्टांत दिला हरणाचा आणि पारध्याचा, आणि तिसरा दृष्टांत दिला कासविनीचा आणि तिच्या पिलाचा. या 3 दृष्टांताच्या माध्यमातून एक सिद्धांत पटवून देण्याचं काम तुकोबाराय या अभंगामध्ये करतायत. लक्षात ठेवा सज्जन हो, परमार्थ हा जो विषय आहे हा शरीरातल्या कुठल्याच अवयवाचा नाही. तुम्ही दुबईत आहात याच्यावरून हे लक्षात आलेलं असेल. परमार्थ हा जो विषय आहे हा शरीरातल्या कुठल्याच अवयवाचा नाही. परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो तो सुद्धा मनासाठीच. पुन्हा एकदा सांगेल, आता तुम्हाला शेतात जायची गरज नाही पण शेताकडूनच आलेले आहात आहे का नाही. तुम्ही शेतात गेल्यावर जर तुमच्या पायात काटा मोडला तर तुम्ही काय घरी सुई आणायला येता का? मग काय करता, शेतातला काटा घेता आणि काट्याने जमतं तुम्हाला. अरे काट्याने काटा काढता, बरोबर आहे. मग ज्या काट्याने काटा काढला मग त्याच्यावर प्रेम करून खिशात ठेवता का? फेकून देता, बरोबर आहे ना. याच्यापासून त्रास कमी झाला मग शेतात गेल्यावर जर काटा मोडला तर काट्यानेच काढायचा. तसं परमार्थ मनाने करायचा पण मनासाठीच करायचा. बाकी परमार्थ काय, लोक म्हणतात आता हे गणेश मंडळ आल्यापासून दुबईचं वातावरण बदललं, बरोबर. मग इथलं वातावरण बदललं म्हणजे काही यांना शिंग आले का शेपटी आल्या, नेमकं झालं काय? नाही, यांच्या मनात परिवर्तन झालं आणि मनात परिवर्तन व्हावं याच्याकरता परमार्थ आहे. लक्षात ठेवा बरं का, मनात परिवर्तन व्हावं याच्याकरता परमार्थ आहे. म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणजे, अर्जुना तू मनही मीची करी माझी भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकादे मयेव मना दस्वमय बुद्धी निवेशा निवेशिष्य मयेव अथोर जाऊन संशय. पहिल्यांदा तुझं मन मला दे, नंतर बुद्धी दे, प्राण दे आणि सर्वस्वानी मला भज, तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल. पण महाराज म्हणले हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. हे मन काय सफारीकडे जायला तयार होतं काय, ते आम्ही केलेले. मन देवाकडे यायला तयार होत नाही का. चंचल भी मन कृष्ण प्रमाती बलवत दृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायुरी बस दुष्करम. या मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर कशालाच नाही.
मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर कशाला नाही? इथून मुंबईला जायचं असेल आपल्या विमानाने तर किती तास लागतात? 3 तास. बरोबर आहे. 3 तासात आम्ही मुंबईला गेलो इथून, आहे की नाही? 3 तासाचा वेळ लागेल. बरोबर आहे. जर काही बसची व्यवस्था असती तर आणखी काही 2-4 दिवसाचा 5 दिवसाचा कालावधी लागला असता. ट्रेनची असती तर 10-5 दिवसाचा लागला असता. पण मनाला मुंबईला जायला किती वेळ आहे? मुंबई मनेपर्यंत गेलं आणि आपलं गेट ऑफ इंडिया वगैरे फिरून पुन्हा इथलं दुबईमध्ये आलं. मनाला जायला आणि यायला वेळ लागत नाही. मन कीर्तनात जरी बसलेलं असलं तर बाहेरच्या चपलेकडे जाऊन येतं. हा मनाचा स्वभाव आहे. बरोबर आहे. मन इथं कीर्तनात जरी बसलेला असेल तर शेजारणीच्या साडीचं सूत पाहतं. माय छान आहे. बरोबर. हा मनाचा स्वभाव आहे. हा मनाचा स्वभाव आहे. माणसं बहिर दिशेला गेले तरी शांत बसत नाही. बहिर दिशेला गेले तरी शांत बसत नाही. हा मनाचा स्वभाव आहे. म्हणून म्हणतात ये मन बड़ा चंचल कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं, जितना इसे समझाओ उतना ही मचल जाए, सच कहता हूँ सच कहता हूँ सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए, सच कहता हूँ सच कहता हूँ सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. मन बडा चंचल आहे. महाराज म्हणले या चंचल मनाला किती चंचल आहे. दुबई जेवढी चंचल आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पट मन चंचल आहे. विठाला विठाला या चंचल मनाला देवा तुझ्याकडे आणायचं आहे. बरोबर. हा 10 इंद्रियाचा रथ आहे. जरा लक्ष द्या. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय आणि याचा रिमोट कंट्रोल आहे मनाच्या हातात. जसला या दुबईचा सगळा जरी विकास असेल तर याचा कंट्रोल कुणाच्या हातात आहे? इथल्या राजाच्या हातात आहे. तुम्हाला कीर्तन जरी ठेवायचं असेल तर अगोदर इथल्या राजाची परवानगी घ्यावी लागली. पण त्या राजासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महाराज हुकुमशाही असावी असं वाटतं. हुकुमशाही भारतात गेल्यावर नसावी पण दुबईत आल्यावर वाटतं हुकुमशाही असावी. पण हुकुमशाही असावी पण दुबई सारखी असावी. लक्षात ठेवा. अहो इथं माऊली बोलले ना चालणार एक आपण लँड क्रुझर जरी आली तरी चालणाऱ्या माणसाला पहिलं प्राधान्य आहे. तुम्ही जेव्हा चालणाऱ्याला प्राधान्य द्याल तेव्हा तुम्ही लँड क्रूझ मध्ये बसाल. आहे का? लक्षात ठेवा. चालणाऱ्याला प्राधान्य गरजेचं आहे ना. मनाचा स्वभाव कंट्रोल महत्वाचा आहे. म्हणून म्हणतात देखना इंद्रियों के न घोड़े भगे, उनमें हरदम ये संयम के कोड़े पड़े, अपने रथ को सुमार्ग लगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. मनामध्ये असा विश्वास ठेवा. एक ना एक दिवस तो भगवंत मला भेटल्याशिवाय राहणार नाही असा मनामध्ये विश्वास असणं गरजेचं आहे. आणि त्या विश्वासानं भजन करणं गरजेचं आहे. म्हणून म्हणतात कधी लागेल रे वेडा तुला गोडे 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 अभंगाचे बघून घे सावळी मूर्ती अशा त्या पांडुरंगाचे. मनानं भगवंताचं भजन करे. पण अमृताहुनी गोड नाम तुझे, पण मन माझे केशवा. अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे पण मनाला घ्यायला आवडत. बोला ना.
मनाला घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे पण सोडायला आवडत. दारू कडू आहे का नाही? जे हाणत त्यानं सांगा ना. दारू कडू आहे ना. अहो अनुमान प्रमाण करायला हरकत काय? वकिलाला कायदे माहित असावे, कायद्यात वकील अटकू नये. बरोबर आहे ना. एकाला बायको रोज म्हणायची दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. ते वैतागले एक दिवस आणि बायकोला झाकण भर दारू पाजली. त्या बाईने केलं, किती कडू आहे म्हणे हे. तो म्हणे तुला आज कळलं काही दुःख मी कसं पचवत असेल. मला माहिती आहे, मी काही एन्जॉय म्हणून थोडंच पितो. आमचा एक मित्र दारू पिऊन आजारी पडला आणि त्याला ऍडमिट केलं हॉस्पिटलमध्ये. आमच्या गावातला आहे. ऍडमिट केलं आणि मी त्याला भेटायला गेलो. अरे म्हणलं त्या दारूनं तुझ्या किडन्या खराब झाल्या, आता तरी प्यायचं बंद कर. तो म्हणे महाराज असं काही बी बोलू नका हो, दारू ब्रँडेड पेत होतो, किडनीतच काहीतरी प्रॉब्लेम असेल. अशा माणसाला आपण सांगणार आहे का? महाराज म्हणले देवाचं नाव अमृतापेक्षा गोड आहे का नाही. जेवे गोड 3 अक्षराचा रस, अमृत जया असं पिके पुढे, नामामृत गोडी वैष्णवाला धनी. म्हणून म्हणतात सर्वांनी म्हणा, अमृत है हरि नाम जगत में, अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. तुम्ही जीना क्या म्हणा, मी बाकीचं म्हणतो. हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो वहाँ का हन्ना क्या. हरि नाम नहीं तो जीना क्या मानता. काल सदा अपने रस घोले, ना जाने कब सिर चढ़ बोले, हरि का नाम जपो निश्वासर, अब इसमें साल महीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. भूषण से, शब्दाकडे लक्ष द्या, भूषण से सब अंग सजावे, रसना पे हरि नाम नावे. भूषण से सब अंग सजावे, रसना पे हरि नाम नावे. देह पड़ी रह जाए यही पर, फिर कुंडल और लगे ना क्या, हरि नाम नहीं तो जीना 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 क्या. भजन नसेल तर जगण्याला अर्थच नाही. तुम्ही म्हणसाल मग आम्ही जगतो हे काय? कोणी म्हणाल मी बंगला बांधला, ज्या चिमणीला हातपाय नाही ती पण खोपा बांधते. कोणी म्हणाल मला मुलगा आहे, तुला वर्षात एक झालं, कुत्रीला एका टायमाला 12 होतात. बरोबर का? लक्षात ठेवा. आहार निद्रा भय मैथून सर्व योनी समसमान. या जगाच्या पाठीवर माणूस सोडला तर जगण्यासाठी कोणीच पैसे कमवत नाही काळे सर, पण कोणीच उपवाशी राहत नाही. ही ईश्वराची लीला आहे. फक्त पुत्र कुठे ड्युटीला गेला पैसे कमवला नाही महाराज, उपवाशी नाही ठेवत देव त्याला. तुम्ही भजन करणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है, आता आम्ही जेवलोच नाही इथं आलो तरी, शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है, आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक है. शरीरासाठी जसं जेवण गरजेचं आहे तसं आत्मसुखासाठी भजन गरजेचं आहे. तुम्हाला सांगू, आज तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर असं वाटतं तुम्हाला महिन्याच्या पगारी मोजताना जेवढा आनंद नाही ना, तेवढा इथं बसल्यानंतर आनंद. हे बघा, सुख समाधान शांती आनंद याच्यातली एकही गोष्ट पैशाने विकत घेता येत नाही. पुन्हा एकदा ऐक, सुख समाधान शांती आणि आनंद याच्यातली एकही गोष्ट पैशाने विकत घेता येत नाही. पैशानं गरजा पूर्ण होतील, आनंद नाही विकत घेत. तुम्ही म्हणसाल पैसे कमवल्यावर आनंद येतो, मग श्रीमंताने आत्महत्या केल्याच नसत्या.
कोणी म्हणाल पैसा आल्या प्रसिद्धी आल्यावर मला समाधान मिळेल सुख मिळेल, तर भैयूजी महाराजांनी गोळी मारून घेतली नसती. माझं बोलणं जरा लक्षपूर्वक घ्या. हे बघा, माणसाला पैशात या सुखाची शांतीची आनंदाची जर गरज असेल तर त्यासाठी भजनच गरजेचं आहे. भजन गरजेचं आहे म्हणून महाराज म्हणतात भजन करणं गरजेचं आहे. भगवंताच्या नामाची गोडी लागणं गरजेची आहे. म्हणून महाराज हे भजन करण्यासाठी गरज कशाची आहे? मनाची. म्हणून देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसने पडोने दे. पण महाराज म्हणले माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही. काय काय करी तो या मना, परी नाही के नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, निउपतना आदरिले. मन करायचं नाही असं नाही, मन एक क्षण शांत राहत नाही, फक्त जे करायचं ते करत नाही एवढाच त्याचा अर्थ आहे. मग या मनाला सांगा तुला देवाकडे यायचंय, पण महाराज म्हणले माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे येत नाही देवा. म्हणून तुका म्हणे तू राख मनेरी, मन रूपी गाय देवा तुम्ही ओळा. म्हणून म्हणतात राधे 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 बोल मना, तन का क्या पता. राधे 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 बोल मना, तन का क्या पता. अरे या देहाचा काय भरोसा आहे बोला. मनाला सांगितलं पाहिजे आपण त्या देवाकडे यायला, पण महाराज म्हणले माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही. म्हणून पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवे माता. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. आता मला सांगा, या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल? ताई आहे. ज्याच्या जीवनातली आई गेली त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा. तुम्ही आज इथं आहात, कोणी आपल्या गरजेपोटी आहे, कोणी व्यवसायापोटी आहे, कोणी अनेक अडचणीतून आपण इथं आलेला आहात, बरोबर आहे. पण आज तुम्हाला प्रत्येक क्षणाला या पैशापेक्षा तुमच्या घरच्यांची आठवण जास्त येत असेल. घरच्यांची आठवण तुम्हाला वाटत असेल कधीतरी की आपली आई आपले वडील आपल्याला सोडून आपण एवढ्या दूर राहतो. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर आई आहे. मी सांगेल तुम्हाला, करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण सिझरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून मुलाला जन्म देणारी फक्त जगाच्या पाठीवर आई असते. एवढा मोठा उपकार आई सोडून कोणी करत नाही. म्हणून म्हणतात प्रतिमा में भगवान नहीं होते, प्रतिमा यानी के फोटो. प्रतिमा में भगवान नहीं होते लेकिन प्रतिमा में भगवान जरूर होते. क्या बात. या जगाच्या पाठीवर सांगेल मी तुम्हाला, एक जाऊ द्या नसेल परमार्थाची भाषा कळे तर ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. या जगाच्या पाठीवर चालतं बोलतं दैव जर कोणतं असेल ना तर महाराज आई वडील आहे. पांडुरंगाची एवढी वारी होते पण पांडुरंग का उभा आहे? पुंडलिकानं आई वडिलाची सेवा केली होती म्हणून पांडुरंगाला पंढरपुरात यावं लागलं. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता. पण माझी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना, आपण सर्व काही कमवाल पण आई वडील जर आपल्या जवळ नसतील तर त्या कमवण्याला अर्थ नाही. त्या कमवण्याला अर्थ नाही. मी एक पेपरवर वाचलं होतं, विदेशामध्ये मुलगा राहिला होता आणि तो बापाच्या अंत्यविधीला पण गेला नाही. वेळ नाही म्हणे माझ्याकडे, पैसा आहे. एक सांगू तुम्हाला, पैसा असेल तर वेल बनतं, पण संस्कार असेल तर गुडविल बनतं. आज शिक्षेबरोबर दीक्षेची गरज आहे. शिक्षेबरोबर दीक्षेची गरज आहे. माणसानं शिक्षित असल्यापेक्षा सुशिक्षित असावं, सुशिक्षित असल्यापेक्षा सुसंस्कारित असावं. आणि ते संस्कार या गणेश मंडळाच्या माध्यमातून विदेशात जपले जातात. ही त्यांची क्रांती आहे. तुम्हाला सांगेल, फार महत्वाची गोष्ट आहे, फार महत्वाची. मी बाहेर जेव्हा वॉशरूमला गेलो तेव्हा एक मुलगी खेळत होती बघा. ती गोड होती, क्यूट होती दिसायला. मी तिला म्हणलं चलो मेरे साथ. किती गर्व होता तिला. ती म्हणा मी मराठी आहे. मला ती रागावून बोलली पण मला आनंद वाटला त्याच्यात. एवढा स्वाभिमान माणसाला आपला असावा, एवढा स्वाभिमान आपल्या धर्माचा आपल्याला असला पाहिजे, एवढा गर्व आपल्याला आपल्या माणसाचा असला पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणून मी सांगेल, या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आहे. चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील, गुण पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील, पण चेहरा न पाहता, गुण न पाहता 9 महिने 9 दिवस जगात येण्याच्या अगोदर पोटातच जी आपल्यावर प्रेम करते तिला आई म्हणतात. तिला आई म्हणतात.
या जगाच्या पाठीवर चुकीला कोणत्याच अदालतमध्ये माफी नाही. कदाचित भारताच्या अदालतमध्ये माहित नाही, पण इथल्या अदालतमध्ये तर माफी नाहीच आहे. चुकीला कोणत्या अदालतमध्ये माफी नाही, पण एक अदालत या जगाच्या पाठीवर अशी आहे, तिथं माणसाचे सर्व गुन्हे माफ केले जातात. त्याला आईची अदालत म्हणतात. आईच्या अदालतमध्ये कोणत्याच गुन्ह्याला शिक्षा मिळत नाही महाराज. म्हणून मी सांगेल, मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे. जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे. आई गेली, माहेरचे दरवाजे तिच्यासाठी बंद आहे. ज्याची आई गेली तिला आईची किंमत विचारा. त्याचा बाप गेला ना दादा, त्याला बापाची किंमत विचारा. लहानपणी मायेचा हात ज्याच्या अंगावरून फिरला नाही त्याला आई काय असते विचारा. लहानपणी बापाचं छत्र नाहीस झालं आणि घरच्या जबाबदाऱ्या अंगावर पडल्या ना त्याला बाप काय असते विचारा. ऐसी कौन सी चीज है जो दुनिया में नहीं मिलती. यहाँ आपको सब कुछ मिलता है. ऐसी कौन सी चीज है जो दुनिया में नहीं मिलती. सब कुछ मिलता है इस दुनिया में, पर माँ नहीं मिलती. पैसों से खाना मिलता है, भूख नहीं मिलती. किताब मिलता है, ज्ञान नहीं मिलता. बिस्तर मिलता है, नींद नहीं मिलती. बंगला गाड़ी मिलते हैं, माँ बाप नहीं मिलते. तुम्ही इथं पैसे किती कमवालो, पण तुम्ही पाहिजे त्या वेळेला तुमच्या माईला नाही भेटू शकत. तुम्ही पैसे किती कमवालो, पण तुम्ही पाहिजे तेव्हा तुमच्या वडिलाला नाही भेटू शकत. याच्यासारखं दुःख कोणतं आहे? याच्यासारखं दुःख कोणतं आहे? आज ही परिस्थिती आहे, लक्षात ठेवा. म्हणून माझी विनंती राहील सगळ्यांना, या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आई वडील आहेत. ज्याच्या जीवनातले आई वडील गेले त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा. म्हणून म्हणतात सबसे बडी है माँ, सबसे बडी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है. माँ देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका. कोई कह दे क्या होती है माँ, आखिर माँ होती है माँ. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे. म्हणून महाराज म्हणतात आईला लेकरावर किती प्रेम असतं आहे का. आता हे पोरं विक्षेप करतात तर आम्हाला कदाचित त्रास होत असेल, पण आईला नाही त्रास होत. विक्षेप करणाऱ्या पोराला महाराज जर बोलला तर महाराजाचा राग येतो. याला आईचं प्रेम म्हणतात. विठाला विठाला गुणवान पोरावर प्रेम करल नवल नाही, अवगुण्यावर सुद्धा तेवढंच प्रेम करते. म्हणून महाराज म्हणले आता सांगू तुम्हाला, इथं आल्याचा सर्वात जास्त आनंद कोणाला असेल माहिती? तुम्हाला आहे. तुम्हाला आनंद आहे. आम्हाला बऱ्याच लोकांचे मेसेज आले, महाराज तुम्ही या, आम्ही तुमची वाट पाहत आहोत, वेलकम, या, तुमचं स्वागत आहे दुबईमध्ये. कळलं खऱ्या अर्थानं ज्ञानोबारायांच्या वारकरी संप्रदायाची ताकद किती आहे, की विदेशात सुद्धा लोक आपल्या येण्याची वाट पाहतात. ही ज्ञानोबा तुकोबारायांची कृपा आहे. तुम्हाला आनंद आहे आम्ही इथं येण्याचा, आम्हालाही जीवनात आनंद आहे. आम्ही जिटॉकीजवर अनेक माध्यमातून तुमच्या समोर आलो, पण विदेशात आम्ही तुमच्या समोर कीर्तन करतो, आम्हाला याचा आनंद आहे. पण सांगू तुम्हाला, या जगाच्या पाठीवर सर्वात जास्त आनंद आज माझ्या आईला आणि वडिलाला असेल की आमचं पोरगं विदेशात जाऊन कीर्तन करतंय. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता, तैसे राहू माझे मन, गाता ऐकता हरे गुण. गाता नाही मन तसंच प्रसन्न असावं, ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असावं. एकच उदाहरण सांगणार आहे आणि थांबणार आहे 5 मिनिटात 10 मिनिटात. ऐका, गाताने मन प्रसन्न असलं पाहिजे आणि ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असलं पाहिजे. गाताने जेवढे प्रेमाने गातात तेवढं ऐकताना पण प्रेमाने ऐकलं पाहिजे. काही म्हणतात आम्ही रागात गातो, रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काही म्हणतात आमची नेमाची वारी आहे, नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. आणि आज या दुबईमध्ये ही प्रेमाची वारी आहे. नेम मी म्हणून म्हटलं कमी जास्त चालेल, कारण ही नेमाच्या वारीपेक्षा ही प्रेमाची वारी आहे काका, है का नाही? प्रेमाची वारी असल्यामुळं थोडंफार मागे पुढे चालेल. म्हणून म्हणतात ना, या लक्षात ठेवा, या प्रेमामध्ये गरजेचं आहे. म्हणून
तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. एकच उदाहरण सांगणार आहे आणि थांबणार आहे, ऐका लक्ष देऊन. राम रावणाचं युद्ध झालं आणि रावणाचं सैनिक मारण्यात आलं. वेळ कमी आहे आपल्याकडे, मारामारी करायला वेळ नाही. रावणाचं सैनिक मारण्यात आलं. नंतर सीता मातेला घेऊन अयोध्येत आले आणि अयोध्येत आल्याच्या नंतर ज्यानं जशी कामगिरी केली, अधिकार परतवेत सर्वांना बक्षीस दिलं, पण हनुमंतरायाला काही दिलं नाही. हनुमंतरायाला काही दिलं नाही. तसं आपले एक लक्ष नाही का बरं का, हनुमंतरायाला काही दिलं नाही पण सीता मातेला राग आला. एखादा माणूस सगळं काय करतो आणि त्याचं नाव घेतलं जात नाही. तसं आपले दुबईतले हनुमंतराय आपले काका आहेत. या हनुमंतानं ही क्रांती केली आणि ह्या बाकीच्या वानर सैन्याने त्याला सहकार्य केलं बरं का. लक्षात ठेवा, हनुमंतरायाला काही दिलं नाही. सीता मातेला राग आला. सीता माता म्हणते देवा अहो हनुमंतरायाला काही दिलं नाही. प्रभू रामचंद्र म्हणले सीते हनुमंतरायाला द्यावा असं माझ्याजवळ काही नाही. काय द्यावे त्याशी व्हावी उत्तराई ठेवीत हा पायी जीव थोडा. हनुमंतरायाला द्यावा असं माझ्याजवळ काही नाही. तसं आम्हाला तुम्ही हे आयोजन केल्याच्या नंतर कोणत्या शब्दात तुमचं वर्णन आणि कौतुक करावं असं आमच्याकडे शब्दच नाहीये, शब्दच नाही. लक्षात ठेवा, हनुमंतरायाला सीता माता म्हणली पण द्यायला पाहिजे. प्रभू रामचंद्र म्हणले मध्ये तुला काय द्यायचं तर दे. सीता मातेनं प्रसन्न होऊन गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार हनुमंतरायाला दिला. प्रसन्न झाल्यावर लोक काय देतील सांगता येत नाही. ते 20,000चं घड्याळ आहे. मला काय मी विकत नाही घेतलं, गिफ्ट आलेलं आहे. मी ते काढून ठेवलं लॉकेट वगैरे. एकाने वाढदिवसाला ब्रेसलेट दिलं, एकाने अंगठी दिली. आता इथं कीर्तन संपल्यावर 2-4 जण अंगठ्या घालतील, त्याचा काय नेम आहे? काय सांगता कोणाच्या मनात काय येऊन जाईल. आणि स्वस्त पण आहे ना, बरोबर आहे ना, सांगता काय बरोबर आहे का नाही. लक्षात ठेवा. हे बघा तुम्ही हसून माझं नुकसान करू नका. बस ज्याला घालायचे त्याने हसणं मनावर सुद्धा घेऊ नका. चांगल्या कामाला लोक काका हसतच असतात. पण मी भारतात जाऊन सांगेन ना बाबा, बरोबर आहे का नाही. काही बाया म्हणतील महाराज आम्हाला घाला वाटते हो अंगठी तुम्हाला, पण आमच्याकडे अंगठी नाही, पोथा चालतील. प्रॉब्लेम काय, मी मोडून घेईल ना. लक्षात ठेवा, विनोदाचा भाग सोडा. हनुमंतरायाला नवरत्नाचा हार दिला सीता मातेने आणि तो नवरत्नाचा हार हनुमंतराय मणी फोडायचे पाहिजे आणि फेकून द्यायचे. सीता मातेला राग आला. सीता माता म्हणजे हनुमंता माझ्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार तुम्हाला दिलाय, मणी फोडून काय पाहताय आणि फेकून काय देत आहे. हनुमंतराय म्हणले मैया या मण्यामध्ये मी माझ्या रामाला पाहतोय. काय म्हटले, या मण्यामध्ये मी माझ्या रामाला पाहतो. हनुमंतरायाला सीता मातेने सांगितलं हनुमंता मण्यात कुठं राम असतो का. हनुमंतराय म्हणले याच्यात राम नाही, याचं माझ्याजवळ काम नाही. हारच फेकून दिला. जो नहीं राम का वो नहीं काम का. हार फेकून दिला. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. संसारियों के साथ रहोगे, ये दुबई संसार है, संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी. गणेश मंडल के साथ रहोगे तो राम की याद आएगी. काम हमें आराम देता है, लक्ष्य देगा. काम हमें आराम देता है लेकिन राम हमें विश्राम देता है. लक्षात ठेवा. सांगितलं याच्यात रामने हारच फेकून दिला. आता कीर्तन झाल्यावर तुम्ही घरी चाललात, बोलत चला. कीर्तन झाल्यावर घरी चाललात, तुमच्या पायाला 2 मूर्त्या लागल्या, एकही रामाची एकही रावणाची. कोणती उचलाल? बोला बोला बोला. रामाची उचलाल. पुढे गेल्यावर आणखी 2 मूर्त्या लागल्या, एकही रामाची एकही रावणाची. पण रामाची आहे पितळाची आणि रावणाची आहे सोन्याची. आता कोणती उचलाल? महाराज रावण आहे पण तोळ्यावर जाणार आहे. थोडा विचार करावाच लागेल आम्हाला. हनुमंतरायाने हार फेकून दिला. सीता मातेला राग आला. सीता माता म्हणते हनुमंता या मण्यात राम नाही म्हणून तुम्ही हार फेकून दिला. तुमचा हा देह आहे, या देहात राम आहे का. हनुमंतराय म्हणले मैया या देहात राम आहे काय विचारता कशाला. समोर उभे राहिले, छाती विदीर्ण केली आणि राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. म्हणून श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. छाती विदीर्ण केली. राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन घेतलं. आता जर एखाद्या ती छाती फाडली तर नुसत्या गुटक्याच्या पुढ्या बाहेर पडतो. सीता माते हनुमंतरायावर प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले आणि म्हणले मागा तुम्हाला काय मागायचं.
एवढी प्रसन्नता म्हटल्यावर काय मिळणार नाही? बोला, मागा काय मागायचं? प्रभू रामचंद्राला हनुमंतराय म्हणले, देवा मला काही नको, पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन। जेव्हा मिळवलंय मी रामनामाचं धन, मला काही नको। प्रभू म्हणले, माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी मागा। काय मागितलं हनुमंतरायाने? सर्वांनी घरी घेऊन जा। हनुमंतरायाने सांगितलं, देवा तुमची जर देण्याची इच्छा असेल तर जिथं तुमची कथा चालू आहे तिथं मला ती जाऊन ऐकता यावी, आणि जिथं तुमची कथा नाही तिथं मला ती गाता यावी। म्हणून म्हणतात, रामायणात कोणी जरी नसलं तर कोण बसलेलं असतं? हनुमंत। म्हणून गाता ऐकता हरिगुण, नादे लुब्ध झाला मृगदेह, विसरला अंग तैसे राहो माझे मन। गाता ऐकता हरिगुण, तुका म्हणे पाहे, कासवीचे पिले माय तैसे राहो माझे मन। गाता ऐकता हरिगुण, तुमचं मन आता ऐकण्यात चांगलं लागलं, पण माझं मन घड्याळाकडे चाललं आहे का नाही? वेळेत थांबावं आहे। बघा, आपला राजीनामा मागायच्या आत आपण सही करून तयार ठेवावा, हे शहाणपणाचं लक्षण असतं आहे का नाही? होय काका, अरे कुठेतरी थांबलं पाहिजे। समाजकारण करत असताना, राजकारण करत असताना कुठेतरी थांबलं पाहिजे, गरजेचं आहे। वेळेत थांबावं माणसाने, वेळेत नाही थांबलं की माणसाची किंमत राहत नाही, व्हॅल्यू राहत नाही। म्हणजे जाता जाता एकच विनंती आहे आपल्याला, बघा पुन्हा एकदा सर्वांना सांगेल, प्रेमाने राहा, सौजन्याने राहा। आपण दुबईत आलात, आपल्या माणसाला आणण्याचा प्रयत्न करा। तुम्ही एकटे इथं आलात, बरोबर आहे, आपल्या माणसाला आणण्याचा प्रयत्न करा। सगळ्यांनी माऊली बोललेच आहेत त्या बाबतीत, एकत्रित राहा, संघटित राहा आणि आपली संस्कृती जपायला मदत करा। पुन्हा एकदा या मंडळासाठी जोरदार टाळ्या वाजवा। श्रीमंती कोणती आहे? 2च मिनिटात महाराज फेटा बांधून येईपर्यंत सांगतो। श्रीमंती कोणती आहे का? भाकरी बरोबर, माझ्याकडे लक्ष द्या, भाकरी बरोबर भूक असावी, अंथरुणा बरोबर झोप असावी, आणि श्रीमंती बरोबर दान असावं। हा जगातला 1 नंबरचा श्रीमंत आहे। भाकर आहे, भूक नाही, दरिद्री आहे, अंथरुण आहे, झोप नाही, दरिद्री आहे, पैसा असून दान करत नसेल तर दरिद्री आहे। असा इथं कार्यक्रम आयोजन असेल तर या मंडळाला मोठ्या धनाढ्य लोकांना दान दिलं पाहिजे। कार्यक्रम चांगला होण्यासाठी, अरे ज्याच्याकडे आहे त्यानं दिलंच पाहिजे ना, ज्याच्याकडे आहे त्यानं दिलं पाहिजे। मी सांगेल तुम्हाला, शरीराचं वजन वाढलं तर व्यायाम करावं, आणि धनाचं वजन वाढलं तर दान करावं। दान धर्मान, राजधर्मान, मोक्ष धर्मान, विवाहश स्त्री धर्मान, भगवत धर्मान, समास व्यासयोगता। म्हणून जाता जाता तुम्हाला सांगेल, ऐका, त्या छोट्या बाळाचा, मी तिला हिंदीत बोलल्यावर ती रागवली माझ्यावर, मी मराठी आहे म्हणे, मराठी आहे। आणि इथं काय त्या मुलांनी गोड अभंग गायला, आनंद वाटला मला, त्याचा आनंद वाटला। लक्षात ठेवा, किती कौतुक आहे महाराज, लक्षात घ्या। म्हणून आपल्या पोराने आपल्याला आई बाप म्हणून सांभाळावा अशी अपेक्षा असेल तर वारकरी संप्रदायाच्या संस्काराची गरज आहे। कोटीनं रुपये कमवाल तुम्ही, पण तुमचे पोरं जर तुम्हाला आई नाही म्हटले तर तुम्हाला आनंद नाही, तुमचे पोरं जर तुम्हाला बाप नाही म्हटले तर तुम्हाला आनंद नाही। मग खरा आनंद आपल्या पोराने आपल्याला आई म्हणावं, बाप म्हणावं, आणि इथल्या वातावरणात त्यानं माणूस म्हणून जगण्यासाठी या मंडळाची गरज अतिशय आहे। बरं, या वातावरणामध्ये त्याला आपलं म्हणून, माणूस म्हणून जगण्यासाठी या मंडळाची गरज आहे। म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो। मला बोलायला असं आवडत नाहीये, पण वेळेची मर्यादा आहे। दिरम आहे काय, दिरम आहे का नाही? म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना एक विनंती करेल मी की आपल्या ह्या संप्रदायाचा कार्यक्रम असाच मोठा करत चला। आणि प्रसाद दादाला सांगितलं, म्हटलं कीर्तनाच्या दिवशी आम्हाला काहीच पाहिजे नाही, आम्हाला आपल्या माणसाला वेळ द्यायचा आहे, आम्हाला बाकी, अरे आपले माणसं बघायचे नाही तर दुसरं बघून फायदा काय? चला बोला, तुम्ही इथून विदेशातून भारतात जाता, आपल्या माणसाला भेटायला जाता, बाकी कशाला जाता? म्हणून पुन्हा एकदा माझी सगळ्यांना विनंती आहे, आपण सर्वांनी या मंडळाचे सदस्य व्हा। आणि अजिबात असं समजू नका की हे मंडळ असं कार्यक्रम केला आणि तसा कार्यक्रम, प्रतिक्रिया देऊ नका, प्रतिसाद द्या। प्रतिक्रिया ते आमच्या इकडे सांगतो मी, महाराज येऊ नव्हता पाहिजे, पखवाजा देऊ नव्हता पाहिजे, गायक येऊ नव्हता पाहिजे, वादक देऊ नव्हता पाहिजे, हे गोष्टी फार वेगळ्या आहे, ह्या सोडूनच आपण पुढे चाललो पाहिजे। म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे, अशा कार्यक्रमाला सहकार्य करा। आणि इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्याच आपल्या हिंदू बांधवांना माझ्याकडून मी या ठिकाणी धन्यवाद देतो। बोलण्याच्या ओघात आम्ही तर पाळलेला आहे, बोलण्याच्या ओघात एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर याच ठिकाणी सोडून द्या,
चांगलं वाटलं असेल ते नक्की घ्या आणि इथं आपली संस्कृती आपण टिकवत आहात. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो.